मित्रांनो, आपल्या भारतात अनेक प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळे आहेत. तसेच महाराष्ट्रात सुद्धा ऐतिहासिक स्थळे आहेत. त्यापैकी एक ऐतिहासिक स्थळ म्हणजे वेरूळचं लेणं होय. वेरूळ लेणी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर शहरापासून 28 किलोमीटर अंतरावर आहेत. वेरूळ लेण्या सुमारे 6व्या आणि 10व्या शतकात कोरल्या गेल्या आहेत. वेरूळ येथे एकूण 34 लेण्या आहेत. पैकी आपण जे पाहत आहात ते 16व्या क्रमांकाचं लेणं आहे. प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला समोर दगडामध्ये विष्णूची मूर्ती कोरलेली दिसते. त्याच्या बाजूला आपल्याला हत्ती कोरलेले दिसतात. तर या संपूर्ण लेण्याची माहिती आपण आता सुप्रसिद्ध गाईड रवींद्र पाटील सर यांच्याकडून घेणार आहोत. जागतिक वारसा स्थळ असलेलं 20 रुपयाच्या नोटेवर आणि ज्याला आंतरराष्ट्रीय स्मारकांमध्ये ज्याला स्थान मिळालेलं आहे असं जगातलं एकमेव असलेलं हे आपलं वेरूळचं कैलास लेणं, त्याला कैलास मंदिर असंही म्हटलं जातं. याचं वैशिष्ट्य असं आहे, हे जे आहे एका अखंड दगडात कोरलेलं आहे. याच्यामध्ये सिमेंटचा वापर काही नाही. हे करत असताना सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी स्ट्रक्चर तयार केलं. स्ट्रक्चर तयार करत असताना त्यांना सर्वप्रथम हा जो काही पूर्ण डोंगर आहे त्या डोंगरातून ही एवढी मोठी म्हणजे हे हत्ती असलेले ते हत्ती पलीकडे असलेला हत्ती हा असा एवढा प्रचंड शिलाखंड त्यांना ह्या डोंगरातून वेगळा करायचा होता. तो वेगळा केल्यानंतर मग त्याला मंदिराचं स्वरूप द्यायचं. आता हे मंदिर बनवत असताना आपल्या भारतीय संस्कृतीचं पाहायला मिळतं. त्या काळामध्ये दिशा पुन्हा पौराणिक कथा आपली जे राष्ट्रकूट घराणं जे आहे, साम्राज्य आहे, राष्ट्रकूट साम्राज्य म्हणजे संपन्नतेचं, वैभवशालीतेचं प्रतीक होतं. म्हणून याच्या प्रवेशद्वारावर सुरुवातीला वैभवाचं, संपन्नतेचं जे प्रतीक आहे ते प्रतीक म्हणजे गजकेसरी असं त्याला म्हटलं जातं. पूर्वी असलेले हे अखंड हे हत्ती देखील अखंड होते. हा सुद्धा ज्याला आता हे करत असताना हा या इथून किती प्रमाणामध्ये किती टन दगड निघाला बरोबर आहे. तो दगड गेला कुठे याचा अजूनही पत्ता लागलेला नाही. बरोबर आहे. ती सुद्धा एक फार मोठं रहस्य आहे. नाही पण याचा दगड किती प्रचंड प्रमाणामध्ये तुम्ही विचार करा. हे जे मंदिर आहे हे 3 विभागामध्ये विभागलेलं. हे मुख्य मंदिराच्या उजव्या म्हणजे आपल्या आपण उजव्या या ठिकाणी दरबार मध्यभागी इसी जगह से देखिए शिव महादेव या ठिकाणी विराजित आहे आणि पलीकडच्या बाजूला त्यांचं शयन हे या ठिकाणी दोन्ही बाजूला काळाच्या ओघामध्ये हे मंदिर त्यांनी या मंदिराचं असं एक संगोपन केलेलं होतं. हे मंदिर एक मंदिर म्हणजे हा एक चालता रथ, काळाची पावलं चालणारा हा आणि या रथाला चाकं नाही आहे. सर्व प्राणी शाकाहारी मांसाहारी हा रथ एकाच बैलाने ओढतायत आणि या ठिकाणी ठिकठिकाणी पौराणिक कथा ज्याची रचित आहे ते मला सांगणार आहे. हे मंदिराचा आपण फक्त आता तिकडं जाऊन बघूया. तर हे मंदिर पूर्णपणे रंगवलेलं होतं. आता ते
काळाच्या ओघामध्ये पण आजपर्यंत या मंदिराचा कलर नेमका कोणता वापरलेला होता त्याचा फॉर्म्युला सापडलेला नाही. बरोबर. आज म्हणजे असं समजा 700 वर्षापूर्वी कोरलेलं मंदिर आणि आता 2025 चालू आहे, म्हणजे किती वर्ष झालेली आहेत. इतके वर्ष झाल्यानंतरही या मंदिराला अशी क्षती काही झालेली नाही. बरोबर आहे. भूकंप झाले किंवा अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या तरी देखील काहीही घडलेलं नाही. जी काही तोडफोड आहे ही माणसाने केलेली आहे, देशातून आकर्षितीने केलेली तोडफोड. कारण या ठिकाणी बराचसा काळ हा मुघल शासित होता. सुरुवातीला तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल दौलताबाद, मोहम्मद तुघलकने दौलताबादची राजधानी केलेली होती. म्हणजे हा सगळा जो विभाग आहे हा मुस्लिम शासनकर्त्यांचा जास्त काळ प्रभाव असल्याने हे नुकसान आणि याच्याकडे दुर्लक्ष हे आपलं कधीही न भरून येणारं नुकसान. मित्रांनो, कैलास मंदिरातून 4,05,000 मेट्रिक टन इतका दगड कोरला गेला. जगातील सर्वात मोठा पिरॅमिड आहे गिझाचा पिरॅमिड, खुफू नावाच्या राजाचा, आणि त्याचं वजन आहे 4,00,000 मेट्रिक टन. म्हणजे मित्रांनो, जगातील सर्वात मोठ्या पिरॅमिडसाठी जेवढा दगड लागला त्यापेक्षाही अधिक दगड कैलास मंदिरातून काढण्यात आला, आणि तोही छिन्नी हातोड्याने, आणि तोही फक्त 18 वर्षात. मित्रांनो, 4,00,000 टन दगड 18 वर्षात कोरला, म्हणजेच याचा अर्थ एका वर्षात कोरलेला दगड 22,222 टन. याप्रमाणे आपण जर अंदाज केला तर एका दिवसाला कोरलेला दगड असेल 60 टन. ह्याचाच अर्थ एका तासाला कोरलेला दगड असेल 5 टन. म्हणजे मित्रांनो, आपण अंदाज लावू शकतो की ज्या काळात कोणत्याही प्रकारची वैज्ञानिक सोयी नव्हत्या, सुविधा नव्हत्या, तंत्रज्ञान नव्हतं, अशा काळामध्ये एका हातोड्यानं आणि छिन्नीनं हा जो काही दगडामध्ये आविष्कार केला आहे ही खरोखरच स्तुत्य अशी गोष्ट आहे. गॅलरीतील विविध शिल्पे पाहिल्यावर डावीकडील पायऱ्या उतरताना समोरच 20 हात असलेला रावण कैलास पर्वत हलवत आहे अशा प्रकारचं दृश्य दिसतं, आणि त्याच्या वरच्या बाजूस भगवान शिवशंकर शांतपणे बसून पायाच्या अंगठ्याने कैलास पर्वत खाली दाबत आहेत, आणि त्यांच्या बाजूला घाबरलेली पार्वती उभी आहे. तर शिवगण रावणावर शिलाखंडाचा वर्षाव करत आहेत, आणि हे दृश्य पाहण्यासाठी आकाशातून देवदेवतांची गर्दी झालेली दिसते. खरोखर मित्रांनो, हे शिल्प अगदी सजीव आणि अनोखे दिसते.
उजव्या बाजूच्या भिंतीवर महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत. त्यामध्ये पहिल्या 5 ओळींत महाभारतातील विविध प्रसंग कोरले आहेत. तर 7व्या आणि 8व्या ओळीत श्रीकृष्णाच्या लीला कोरलेल्या आहेत. 16व्या लेण्याच्या मध्यभागी आल्यावर डाव्या बाजूला समोर गरुडावर आरूढ झालेले भगवान विष्णूंचे शिल्प दिसते. वेरूळ येथे एकूण 34 लेण्या आहेत. त्यापैकी 12 लेण्यांमध्ये गौतम बुद्धांच्या शिल्पकला आहेत. तर 17 लेण्यांमध्ये रामायण, महाभारत, शिवाच्या, भगवान विष्णूच्या शिल्पकला आहेत. तर 5 लेण्यांमध्ये जैन शिल्पकला आहेत. मित्रांनो, ही वेरूळ लेणी प्रेक्षणीय स्थळ म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी हा जो दगडावरती आविष्कार कोरला आहे, हा आविष्कार पाहण्यासाठी देशविदेशातील अनेक पर्यटक या ठिकाणी येतात. अशा ह्या सुंदर, आकर्षक, मनोहारी, अद्भुत अशा शिल्पकलेचा वापर योग्य प्रकारे पर्यटकांनी करावा. वेरूळच्या लेण्या पर्यटकांना पाहण्यासाठी आठवड्यात फक्त मंगळवार सोडून इतर दिवशी खुल्या असतात.